खरं तर आपण काय केलं पाहिजे स्वामी भक्तांनो, परमेश्वर आपल्याला जसा ठेवेल तसं आपण राहिलं पाहिजे. जर आपण ह्या मार्गाने चाललो ना, तर कदाचित आपल्याला आपलं जीवन जगणं अतिशय सोपं जाईल. कसं, तर मी तुम्हाला ते उदाहरण देऊन सांगते. बघा, म्हणजे आपले लोकमान्य टिळक होते. तर लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेच्या तुरुंगात होते, तेव्हा त्यांना एक निरोप आला. ते जेव्हा तुरुंगात होते त्याच वेळेस तुरुंगात असताना त्यांना असं कळालं की त्यांची जी काही पत्नी आहे ती पत्नी वारली आहे. आता जेव्हा त्यांना हे कळालं की पत्नी वारली आहे, तेव्हा त्यांनी मनाशी असं ठरवलं की आपल्या जीवनाचा एक भाग हा संपलेला आहे. म्हणजे आहे ते दुःख त्यांनी लगेच स्वीकारलं आहे आणि त्यांचं जे काही दुःख आहे ते त्यांनी अगदी शांतपणे सहन केलेलं आहे. आता या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की परमेश्वरांनी त्यांच्यासाठी जे काही नियोजन केलेलं होतं ते त्यांनी ताबडतोब स्वीकारल्यामुळे कदाचित त्यांच्या जी काही दुःखाची तीव्रता होती ती थोडीशी कमी झालेली होती. जर ते दुःख त्यांनी स्वीकारलं नसतं तर कदाचित त्यांना त्याच्या 10 पट जास्त दुःख जाणवलं असतं. तर असं असतं बघा, आता जे काही भटजी बापू म्हणून होते ना, तर त्यांची सुद्धा 3 मुलं एक्सपायर झालेली होती. आता 3 मुलं एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा त्यांचा जो काही चौथा मुलगा होता तो अगदी करता सवरता मुलगा होता. घरातलं सगळं काही तोच बघायचा आणि तो मुलगा सुद्धा देवाघरी गेला. तो मुलगा सुद्धा एक्सपायर झाला. आणि त्यावेळेस हे भटजी बापू काय म्हटले माहिती का, हा जो काही करता सवरता मुलगा होता ना, याची सोबत मला अगदी छान लाभलेली होती, परंतु काय करणार, आता पांडुरंगाची इच्छा, आपलं त्याच्यापुढे काही चालू शकत नाही. तो जसा ठेवेल तसं आपल्याला राहणं भागच आहे. म्हणजे ह्या भटजी बापूंनी सुद्धा अजून वरतून असंही बोललं की मला पुत्रवियोगाची सवय झालेली आहे. म्हणजे बघा, भटजी बापूंचे पहिले जे काही 3 मुलं एक्सपायर झालेले होते आणि त्यानंतर चौथा मुलगा एक्सपायर झाल्यानंतर त्यांना अधिक जास्त मोठा धक्का बसला असता, परंतु पहिले 3 मुलं एक्सपायर झाल्यामुळे त्यांना जशी काही पुत्रवियोगाची सवय होऊन गेलेली होती आणि आता ते ते जे काही त्यांचं दुःख आहे ते दुःख कुरवाळत बसले नव्हते. जशी पांडुरंगाची इच्छा तसं पांडुरंगाने मला ठेवलेलं आहे असं त्यांनी स्वीकारून घेतलं आणि त्यामुळेच त्यांचं जे काही जीवन जगणं आहे ते पुढचं जीवन निश्चितच थोडंसं का होईना पण सोपं झालेलं असतं. जर त्यांनी ते स्वीकारलंच नसतं तर कदाचित त्यांच्या आत्म्याला अजून जास्त त्रास झाला असता. या दोन्ही उदाहरणातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की भगवंताने आपल्याला जसं ठेवलं आहे तसं जर आपण राहिलं तर आपलं जीवन कदाचित अजून जास्त जगणं सोपं होईल. आपले गोंदवलेकर जे महाराज आहेत, तर गोंदवलेकर महाराजांनी मुद्दामहून आंधळ्या बाईशी लग्न केलेले होते. आता या ज्या काही आंधळ्या बाई आहे ह्यानंतर काही दिवसांनी यांची तब्येत खालावली, त्या आजारी पडल्या आणि तेव्हा त्यांच्या शुश्रूषेसाठी गोंदवलेकर महाराजांनी 2 कुळिंबिनी ठेवलेल्या होत्या. आता हे जे काही घडत आहे, जे काही आपल्याला देत आहे ते भगवंतच देत आहे आणि म्हणूनच मी भगवंताचा आहे आणि हा माझा भगवंत मला जसं ठेवेल तसं आणि जोपर्यंत ठेवेल तोपर्यंत मी तसाच राहील. हे सगळं माझ्या भगवंताच्या हाती आहे. एकदा का आपण हे सगळं काही भगवंतावर सोपवलं, आपण जर भगवंतावर अवलंबून राहिलो तर आपलं जगणं नक्कीच सोपं होईल. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर आपल्या भगवंतासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.